नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण अल्कोहोल्सच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन स्टार्ट केल्या होत्या. त्यामध्ये आपण 3 मेथड घेतल्या होत्या. फ्रॉम अल्काइल हॅलाइड्स बाय ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्किन्स आणि हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन्स. या 3 मेथडवर म्हणण्यापेक्षा सेकंड आणि थर्ड मेथडवर यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. पहा, प्रेडिक्ट द मेजर प्रॉडक्ट ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन्स असा क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट दिलेलं आहे तुम्हाला अल्किन CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. याचा आपल्याला हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन केल्यानंतर B2S6 THF आणि ऑक्सिडेशन बाय युझिंग H2O2 हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन केल्यानंतर जो प्रॉडक्ट मिळतो, मेन प्रॉडक्ट लिहायचा या ठिकाणी तुम्हाला. आता तुम्हाला गेल्या लेक्चरमध्ये सांगितले मी, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन्स होत असताना प्रॉडक्ट जो तयार होतो त्या ठिकाणी अँटी मार्कोनिकोस ॲडिशनने तो प्रॉडक्ट तयार होतो. म्हणजे त्या ठिकाणी तयार होईल पहा CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2OH प्रोपॅन 1 OL. हा मेन प्रॉडक्ट आहे. बाय प्रॉडक्ट लिहायची या ठिकाणी गरज नाही, कारण तुम्हाला मेजर प्रॉडक्ट ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन्स विचारले. हा मेजर प्रॉडक्ट आहे. त्याच्यानंतर सेकंड, हा सायक्लोहेक्झिन रिंग आहे आणि त्याला CH3 अटॅच केलेलं आहे. हे सेकंड मेथड ऑफ प्रिपरेशनवर आधारित आहे. ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्किन्सवर हायड्रेशन करायचे बाय युझिंग कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि नंतर त्याचं हायड्रोलिसिस करायचे H2O च्या साहाय्याने. तर आपल्याला या ठिकाणी H आणि OH ॲड करायचं आहे. ज्या ठिकाणी 2 कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे त्या ठिकाणी H आणि OH ॲड होणार. तर या ठिकाणी ॲडिशन जी होते ती मार्कोनिकोज रूलनुसार होते. त्याच्यामुळे या कार्बनला अटॅच होईल H आणि या कार्बनला अटॅच होईल OH, कारण निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट गोज टू दॅट कार्बन ॲटम ॲड्स टू दॅट कार्बन ॲटम विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. आता या कार्बनकडे हायड्रोजन नाही आहेत आणि या कार्बनकडे एक हायड्रोजन आहे, म्हणून इकडे हायड्रोजन अटॅच होईल, ॲड होईल आणि या ठिकाणी OH अटॅच होईल. आणि ही रिंग जी आहे सायक्लोहेक्झिन, ही रिंग कन्वर्ट होईल सायक्लोहेक्झेनमध्ये, कारण इथं H ॲड झाल्यानंतर इट इज कन्वर्टेड इंटू CH2 ग्रुप आणि ह्या कार्बनला अटॅच होईल OH, म्हणून हा प्रॉडक्ट या पद्धतीने येईल. त्याच्यानंतर चौथी मेथड ऑफ प्रिपरेशन घ्यायची आपल्याला बाय रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड्स. कार्बोनिल कंपाऊंड्सचं रिडक्शन करून आपल्याला अल्कोहोल्स तयार करायचे आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 सब मेथड दिल्यात, बाय रिडक्शन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स आणि सेकंड मेथड दिलेली आहे बाय रिडक्शन ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड्स. अशा ह्या 2 सब मेथड घ्यायच्यात आपल्याला ह्या चौथ्या मेन मेथडमध्ये. आता या ठिकाणी आहे बाय रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड्स. कार्बोनिल कंपाऊंड्स म्हणजे असे कंपाऊंड्स ज्यांच्यामध्ये CO हा ग्रुप असतो, म्हणजे कार्बोनिल ग्रुप असतो, त्यांना म्हणतो आपण कार्बोनिल कंपाऊंड्स. तर असे कंपाऊंड्समध्ये आपल्याला दिले अल्डिहाइड्स, कीटोन्स आणि कार्बोक्झिलिक ॲसिड यापासून प्रिपरेशन आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट मेथड घ्यायची आपल्याला बाय रिडक्शन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. अल्डिहाइड्स म्हणजे आपल्याला माहिती आहे ज्यांच्यामध्ये CHO हा फंक्शनल ग्रुप असतो. CHO त्याचं आपण स्ट्रक्चर काढलं तर स्ट्रक्चर आपल्याला या पद्धतीने मिळते CHO, म्हणजे ह्याच्यामध्ये कोणता ग्रुप आहे, कार्बोनिल ग्रुप. आणि कीटोन्स जर घेतलं तर कीटोन्सचा हा फंक्शनल ग्रुप आपण जनरल त्याचा सिम्बॉल लिहितो C डबल बॉन्ड O, हा त्याचा फंक्शनल ग्रुप आहे, म्हणजे याच्याच कार्बोनिल ग्रुप आहे. आणि तिसरं दिलं आहे आपल्याला कार्बोक्झिलिक ॲसिड, म्हणजे C डबल बॉन्ड OOH, याच्यातसुद्धा कोणता ग्रुप आहे, कार्बोनिल ग्रुप. म्हणून अशा कार्बोनिल कंटेनिंग कंपाऊंड्सपासून आपल्याला अल्कोहोलचं प्रिपरेशन करायचे. त्याच्यात फर्स्ट मेथडमध्ये आपल्याला अल्डिहाइड्स आणि कीटोन्सपासनं अल्कोहोल्स मिळवायचे आहेत आणि सेकंड मेथडमध्ये कार्बोक्झिलिक ॲसिड्सपासनं. तर आपण फर्स्ट मेथड घेऊयात बाय रिडक्शन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. अल्डिहाइड्स अँड कीटोन्स दे आर रिड्यूस्ड बाय युझिंग H2 मीन्स मॉलिक्युलर hydrogen using the catalyst nickel. That method is also called catalytic hydrogenation, or by using lithium aluminum hydride, that is LiAlH4 gives the primary alcohols. म्हणजे अल्डिहाइड्सचं जर रिडक्शन केलं आपण कॅटॅलिटिक हायड्रोजिनेशनने करा किंवा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड हा रिड्युसिंग एजंट वापरून करा, आपल्याला कोणते अल्कोहोल्स मिळतात, प्रायमरी अल्कोहोल्स. आणि कीटोन्सचं जर आपण रिडक्शन केलं आहे, ketones on reduction with H2 means molecular hydrogen by using the catalyst nickel or by using lithium aluminum hydride reducing agent म्हणतो आपण त्याला, gives secondary alcohols. म्हणजे अल्डिहाइड्सपासून आपल्याला प्रायमरी अल्कोहोल्स मिळतील
आणि सेकंडरी अल्कोहोल्सपासनं कीटोन्सपासनं मिळतील आपल्याला सेकंडरी अल्कोहोल्स. तुम्हाला या ठिकाणी फक्त जनरल रिॲक्शन दिला आहे. हा आहे अल्डिहाइड. RCHO म्हणजे काय आहे? हा अल्डिहाइड. याचं आपण 2 पद्धतीने रिडक्शन करू शकतो. H2Ni और निकेलच्या ऐवजी आपण पॅलाडियम हा सुद्धा कॅटलिस्ट वापरू शकतो. बाय हिटिंग दॅट रिॲक्शन और बाय यूजिंग लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड अँड देन the intermediate product on hydrolysis gives the product that is called RCH2OH. It is called primary alcohol. आता या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल्स दिले नाहीत, आपण एक्झाम्पल्स घेऊयात. त्याच्यानंतर जनरल रिॲक्शन दिली कीटोन्सची. RC+OR याला म्हणतो आपण कीटोन. दॅट इज द जनरल फॉर्म्युला ऑफ कीटोन. या ठिकाणी तुम्ही RC+OR' सुद्धा लिहू शकता. मीन्स दिस 2 अल्काइल ग्रुप्स ऑर अराइल ग्रुप्स मे बी सेम ऑर डिफरंट. याचं सुद्धा 2 पद्धतीने आपण रिडक्शन करू शकतो. निकेलचा H2 आणि निकेल किंवा पॅलाडियम कॅटलिस्ट वापरून आणि हीट करायचे त्या रिॲक्शनला. आणि सेकंड पद्धतीने लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड वापरून नंतर त्याचं हायड्रोलिसिस करायचं आहे. आता मिळणारा प्रॉडक्ट आपल्याला काय मिळेल? RCHR' किंवा RCHROH. म्हणजे हा OH कोणत्या कार्बनला अटॅच असेल? सेकंडरी कार्बनला. म्हणून ह्या ठिकाणी मिळणारा अल्कोहोल काय म्हणतो आपण? सेकंडरी अल्कोहोल. म्हणजे अल्डिहाइड्सपासून आपल्याला प्रायमरी अल्कोहोल मिळतील आणि कीटोन्सपासून आपल्याला सेकंडरी अल्कोहोल्स मिळतील. त्याच्या आपण एक्झाम्पल्स घेऊयात. आता याच्यामध्ये आपण पहिलं एक्झाम्पल घेतलं आहे ॲसेटाल्डिहाइडचं. वेन ॲसेटाल्डिहाइड इज रिड्यूस्ड बाय यूजिंग द निकेल कॅटलिस्ट इट गिव्ज इथाइल अल्कोहोल. तर या ठिकाणी ॲसेटाल्डिहाइडचा फॉर्म्युला आहे तुम्हाला माहिती आहे CH3CH_O. या ठिकाणी आपण मॉलिक्युलर हायड्रोजन वापरलं आहे. मॉलिक्युलर हायड्रोजन वापरलं म्हणजे काय होते? या हायड्रोजन मॉलिक्युलर हायड्रोजनमध्ये 2 हायड्रोजनचे ॲटम असतात, बरोबर आहे? H2 मध्ये जर आपण H हा बॉन्ड ब्रेक केला तर 2 हायड्रोजनचे ॲटम सेपरेट होतील आणि हे 2 हायड्रोजनच्या ॲटमपैकी एक हायड्रोजनचा ॲटम या ठिकाणी ॲड होईल आणि एक हायड्रोजनचा ॲटम या ठिकाणी ॲड होईल. तर काय मिळेल आपल्याला प्रॉडक्ट? हा CH3ला CH3 ॲज इट इज. CHचं कन्वर्शन कशामध्ये होईल? CH2 मध्ये, कारण एक हायड्रोजन या ठिकाणी ॲड झाला आहे. आणि ह्या डबल बॉन्डचं कन्वर्शन होईल सिंगल बॉन्डमध्ये आणि ह्या ऑक्सिजनकडे हायड्रोजन गेल्यामुळे काय तयार होईल? OH. म्हणजे या ठिकाणी काय तयार झालं आहे? इथाइल अल्कोहोल. करस्पॉन्डिंग अल्कोहोल तयार होते. म्हणजे आपण जो ॲसेटाल्डिहाइड घेतला आहे त्याच्यामध्ये कार्बनची संख्या किती आहे? 2. आणि मिळणाऱ्या अल्कोहोलमध्ये सुद्धा कार्बनची संख्या 2 आहे. म्हणजे ॲसेटाल्डिहाइडपासून आपल्याला काय मिळेल? इथाइल अल्कोहोल. आता ही फक्त ॲडिशन कशी होते? H2 जो आहे H2मधला HHमधला बॉन्ड ब्रेक होतो. 2 हायड्रोजनचे ॲटम सेपरेट होतील आणि त्यांची ॲडिशन होते ॲक्रॉस द डबल बॉन्ड. ह्या कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड आहे. तर ह्या कार्बनकडे एक हायड्रोजनचा ॲटम जाईल, ऑक्सिजनकडे एक हायड्रोजनचा ॲटम जाईल. ह्या CHचं कन्वर्शन होते CH2 मध्ये आणि डबल बॉन्डचं कन्वर्शन होते सिंगल बॉन्डमध्ये आणि ओचं कन्वर्शन होते OH मध्ये. तर अशा प्रकारे आपल्याला काय मिळेल? इथाइल अल्कोहोल. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल दिले प्रोपिओनाल्डिहाइड. फॉर्म्युला आहे त्याचा CH3CH2. तुम्ही स्ट्रक्चरसुद्धा काढू शकता. वर दिले त्याचं CH_O किंवा डायरेक्ट CHO सुद्धा लिहू शकता प्लस H2. इट गिव्ज CH3CH2CH2OH. CHOचं कन्वर्शन कशात होणार आहे? CH2OH मध्ये. आपण वर जनरल रिॲक्शन घेतली बघा. ह्या CHOचं कन्वर्शन कशामध्ये होते? CH2OH मध्ये. वाटल्यास तुम्ही या ठिकाणी बाजूला लिहून घेऊ शकता. हा जो अल्डिहाइड ग्रुप आहे फंक्शनल ग्रुप याचं कन्वर्शन होते प्रायमरी अल्कोहोलमध्ये, ज्याला म्हणतो आपण CH2OH ग्रुप. तर याच्यामध्ये तुम्ही ह्यांचं IUPAC नेम द्यायचं आहे. तर प्रोपिओनाल्डिहाइडचा IUPAC नेम आहे प्रोपॅनल, NaL. प्रोपॅनल म्हणतो आपण याला. आणि हा आहे N प्रोपाइल अल्कोहोल किंवा यालाच काय म्हणू आपण? प्रोपॅन 1OL, बरोबर. ह्याचा IUPAC नेम. आणि हा प्रोपॅनल आहे NaL आहे. त्याच्यानंतर एक्झाम्पल रिडक्शन ऑफ कीटोन्स. याच्यामध्ये घेणार आपण रिडक्शन ऑफ कीटोन्स. तर फॉर्मेशन कोणाचं होईल? सेकंडरी अल्कोहोलचं. याच्यामध्ये जनरल रिॲक्शन तुम्हाला सांगितले मी. R म्हणा किंवा R सुद्धा म्हणू शकता H2. तर या ठिकाणी ह्या कार्बनकडे एक H जाईल आणि ऑक्सिजनकडे एक H जाईल. म्हणजे Cचं रूपांतर CH मध्ये आणि डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्डमध्ये, ओचं रूपांतर OH मध्ये, R' सेकंडरी अल्कोहोल. म्हणजे कीटोन्सचं जर आपण रिडक्शन केलं
तर आपल्याला काय मिळतात सेकंडरी अल्कोहोल्स. या ठिकाणी पहिलं एक्झाम्पल आहे पहा ॲसिटोन. ॲसिटोन ऑन रिडक्शन बाय युझिंग निकेल कॅटॅलिस्ट इट गिव्स द आयसोप्रोपाइल अल्कोहोल. आता हे ॲसिटोनचं स्ट्रक्चर आहे CH3 C डबल बॉन्ड व CH3 प्लस H2 दॅट इज कॉल्ड ॲसिटोन. हा कमर्शियल नेम आहे. डायमिथाइल कीटोन हे त्याचं कॉमन नेम आहे, किंवा प्रोपॅनोन किंवा प्रोपॅन 2ON सुद्धा तुम्ही म्हणू शकता. या ठिकाणी ह्याचं रिडक्शन जर केलं आपण, ॲडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड रिडक्शन. देअरफॉर H2चं आपण ॲडिशन करणार या ठिकाणी, म्हणून ह्या मेथडला म्हणतो आपण रिडक्शन. ह्या कार्बनकडे जाईल H म्हणजे CH3 CH डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्डमध्ये आणि ओचं रूपांतर होईल OH मध्ये. म्हणजे हा जो प्रॉडक्ट तयार झाला आहे CH3 CH CH3 आणि हा सेकंडरी कार्बन आहे त्याला OH अटॅच आहे, म्हणून आपण त्याला आयसोप्रोपाइल अल्कोहोल किंवा सेकंडरी प्रोपाइल अल्कोहोलसुद्धा म्हणू शकतो. आणि IUPAC नेम येईल याचं प्रोपॅन 2OL. काय म्हणू आपण याला प्रोपॅन 2OL हे त्याचा IUPAC नेम असेल. त्याच्यानंतर तुम्हाला आता ही मेथड दिलेली नाही बघा पुस्तकामध्ये. बाय युझिंग सोडियम अमलगम आणि वॉटर ह्याचा उपयोग करूनसुद्धा, ह्याला रिड्युसिंग एजंट म्हणतो आपण, सोडियम अमलगम आणि वॉटर ह्याचा यूज करूनसुद्धा आपण अल्डिहाइड्स आणि कीटोन्सचं रिडक्शन करू शकतो. तर इथं फक्त डिफरन्स आहे, इथं H2 घेतला आपण मॉलिक्युलर हायड्रोजन, या ठिकाणी नेसेंट हायड्रोजन येईल. म्हणजे 2 इन ब्रॅकेट H ब्रॅकेटमध्ये आपण जेव्हा H लिहितो त्याला म्हणतो आपण नेसेंट हायड्रोजन, किंवा त्याला म्हणतो आपण फ्रेशली प्रिपेअर्ड हायड्रोजन. तर फक्त हाच फरक आहे. फक्त इथं हा रिड्युसिंग एजंट आहे. सोडियम अमलगम आणि वॉटर याच्यावर लिहायचे, ॲरोवर लिहा. ह्या रिड्युसिंग एजंटचा वापर करून आपण हा नेसेंट हायड्रोजन मिळवतो. आणि हे हायड्रोजनचे ॲटम्स अक्रॉस द डबल बॉन्ड C आणि O मध्ये जो डबल बॉन्ड आहे त्या ठिकाणी ॲड होतील आणि आपल्याला तेच प्रॉडक्ट मिळतील. फक्त आपण इथे या ठिकाणी कॅटॅलिटिक हायड्रोजन वापरण्याच्या ऐवजी, कॅटॅलिटिक जर हायड्रोजन वापरला आपण तर कॅटॅलिस्ट वापरावा लागतो आपल्याला, निकेल किंवा पॅलॅडियम वापरा आणि हिटिंग द्यावी लागते त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी रिड्युसिंग एजंट वापरला आहे आपण सोडियम अमलगम आणि वॉटर. तिथं फक्त H2च्या ऐवजी आपण 2H लिहिलेत आणि प्रॉडक्ट मात्र तोच आहे. ॲसिटाल्डिहाइडपासून इथाल अल्कोहोल, प्रोपेनॉल्डिहाइडपासून N प्रोपाइल अल्कोहोल आणि ॲसिटोनपासनं आपल्याला मिळेल आयसो किंवा सेकंडरी प्रोपाइल अल्कोहोल. प्रॉडक्ट्स तेच मिळतील, परंतु या ठिकाणी आपण एका ठिकाणी कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन केले आणि एका ठिकाणी केले रिड्युसिंग एजंटचा उपयोग करून त्याचं रिडक्शन केलं. हा फक्त डिफरन्स आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला अनसॅच्युरेटेड अल्कोहोल्सचं जर प्रिपरेशन करायचं असेल, ही सुद्धा मेथड मला वाटते तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली नाही, जुन्या पुस्तकामध्ये दिलेली आहे ही मेथड. प्रेडिक्ट द प्रॉडक्ट फॉर द फॉलोइंग रिएक्शन. तर अनसॅच्युरेटेड अल्कोहोल्स जर तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल तर या ठिकाणी लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड हा रिड्युसिंग एजंट वापरायचा आणि अनसॅच्युरेटेड अल्कोहोल्स आपल्याला तयार करता येतात अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड्स आणि कीटोन्सपासून. तर या ठिकाणी तुम्हाला उदाहरण दिलेले पहा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइडचं एक्झाम्पल आहे CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH CHO. CHO ग्रुप असल्यामुळं हा अल्डिहाइड आहे आणि कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे म्हणून हा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड आहे. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईडचा वापर करायचा आहे. नंतर इंटरमिडिएट प्रॉडक्ट मिळेल, त्याचं हायड्रोलिसिस करायचं आहे बाय युझिंग हायड्रोनियम आयन आपल्याला मिळेल. हा CHOचं रूपांतर कशात होईल CH2OH मध्ये. प्रॉडक्ट मिळेल CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2OH. हा जो आहे ने लिहिलेला CH2OH आहे हा कंपाऊंड, म्हणजे CHOचं रूपांतर CH2OH मध्ये. ह्याचं तुम्हाला नेम पाहिजे असेल तर ब्यूट 2EN 1AL. अल्डिहाइड असल्यामुळं आपण काय लिहिणार शेवटी AL आणि हा प्रॉडक्ट आहे ब्यूट 2EN 1OL, कारण या ठिकाणी अल्कोहोल मिळतो आपल्याला. तर अशा प्रकारे आपण प्रिपरेशन घेतलेलं आहे अनसॅच्युरेटेड अल्कोहोल्सचं अल्डिहाइड्स आणि कीटोन्सपासनं, अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड्स आणि कीटोन्सपासनं. सेकंड मेथड याच्यामध्ये बाय रिडक्शन ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड्स. फंक्शनल ग्रुप आहे कार्बॉक्झिलिक ॲसिडचा C डबल बॉन्ड OOH आणि जनरल फॉर्म्युला याचा RC डबल बॉन्ड OOH. कार्बॉक्झिलिक ॲसिडचं आपण रिडक्शन करू शकतो बाय युझिंग स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट.
that is lithium aluminum hydride, and then it is on hydrolysis, it gives the primary alcohols. R C double bond OOH, by using lithium aluminum hydride it is reduced. त्याला म्हणतो आपण कार्बॉक्झिलिक ॲसिड. याचं काय करायचं आहे, रिडक्शन करायचं आहे बाय युजिंग द स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट दॅट इज लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड अँड इंटरमिडिएट प्रॉडक्ट देन ऑन हायड्रोलिसिस गिव्स द प्रायमरी अल्कोहोल. या ठिकाणी तुम्हाला आता पुस्तकामध्ये एक्झाम्पल दिलेले नाहीत, तर या ठिकाणी एक्झाम्पल आहे ॲसिटिक ॲसिड CH3C double bond OOH. By using lithium aluminum hydride and by hydrolysis it is reduced to give the primary alcohol that is CH3CH2OH, ethyl alcohol. याचा IUPAC नेम आहे इथॅनॉइक ॲसिड आणि आपण इथाल अल्कोहोलला म्हणतो इथॅनॉल. दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. देन लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड इज ॲन एक्सपेन्सिव्ह रिएजंट. एक्सपेन्सिव्ह म्हणजे खूप महागडं असं रिएजंट आहे हे, त्याच्यामुळे आपण therefore commercially acids are first converted into esters. म्हणून ॲसिड्सचं जर आपल्याला डायरेक्ट रिडक्शन करून जर आपल्याला अल्कोहोल्स मिळवायचे असतील तर हा आपल्याला एक्सपेन्सिव्ह जो रिएजंट आहे तो वापरावा लागतो, रिड्युसिंग एजंट. म्हणून पहिल्यांदा समजा आपण त्या ॲसिडचं रूपांतर आपण कशात करायचं आहे, पहिल्यांदा इस्टर्समध्ये, विच ऑन कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन गिव्स प्रायमरी अल्कोहोल्स. म्हणजे हा रिएजंट खूप महागडा असल्यामुळे आपण समजा आपल्याला तो अवेलेबल नसेल तर आपल्याला पहिल्यांदा आपण ॲसिडचं रूपांतर कशात करायचं, इस्टर्समध्ये, आणि इस्टर्सचं कॅटॅलिटिक हायड्रोजिनेशन करायचं आहे. आपल्याला काय मिळतील, प्रायमरी अल्कोहोल्स. या ठिकाणी दिलेले पा कन्व्हर्शन कार्बॉक्झिलिक ॲसिड्स, याचं आपल्याला इस्टरमध्ये रूपांतर करायचं असेल तर रिॲक्शन कोणासोबत करावी लागेल, आपल्याला अल्कोहोलसोबत. कार्बॉक्झिलिक ॲसिड्स आणि अल्कोहोल्स यांचं आपण रिॲक्शन करायची बाय युजिंग द ॲसिड हायड्रॉलिसिस आपण म्हणतो आपण याला. तर ह्या RC डबल बॉन्ड OR' हा एच जो आहे कार्बॉक्झिलिक ॲसिडमधला हा अल्कोहोलमधल्या R' रिप्लेस होईल, आणि हा जो आपल्याला प्रॉडक्ट मिळतो नवीन RC डबल बॉन्ड OR' याला म्हणतो आपण इस्टर, आणि इथला सबस्टिट्यूट झालेला H आणि इथला शिल्लक असलेला OH बाय प्रॉडक्ट मिळतो आपल्याला H2O. तर या ठिकाणी हा मिळालेला जो इस्टर आहे हा इस्टर घ्यायचा आहे, त्याचं आपण कॅटॅलिटिक हायड्रोजिनेशन करायचे बाय युजिंग 2 मॉलिक्युलर हायड्रोजन्स 2H2 युजिंग निकेल कॅटॅलिस्ट अँड हिट दॅट रिॲक्शन वी गिव्स द प्रॉडक्ट RCH2OH अँड R'OH. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 2 अल्कोहोल्स मिळतील, 2 अल्कोहोल्सचं मिक्सचर मिळेल. एक अल्कोहोल आपल्याला RCH2OH मिळाला आहे आणि दुसरा अल्कोहोल मिळाला आहे आपल्याला R'OH. तर 2 अल्कोहोल मॉलिक्युल्स आर फॉर्म्ड. 2 अल्कोहोल मॉलिक्युल्स आपल्याला मिळतात फ्रॉम इस्टर मॉलिक्यूल. एका इस्टर मॉलिक्यूलपासून आपल्याला किती अल्कोहोल्सचे मॉलिक्यूल मिळतात, 2 अल्कोहोल्सचे मॉलिक्यूल मिळतात. दे मे बी सेम ऑर डिफरंट, कारण इथं R जर सेम असतील तर सारखेच आपल्याला अल्कोहोल्स मिळतील, जर वेगवेगळे असतील तर वेगवेगळे अल्काइल ग्रुप्स. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल दिले पहा, इथं एक्झाम्पल दिले. आता वरती आपण जनरल रिॲक्शन घेतली, CH3CH2C डबल बॉन्ड OC2H5. तर ह्या इस्टरचं नाव काय येईल, राईट हँड साईडचा अल्काइल ग्रुप अगोदर लिहायचा इथाईल, आणि हा जो राहिलेला भाग आहे CH3CH2C डबल बॉन्ड O हा प्रोपिओनेट ग्रुप आहे, म्हणून त्याचं नाव येते इथाईल प्रोपिओनेट. हे त्याचं कॉमन नेम झालं. IUPAC नेम त्याच पद्धतीने देतो आपण. राईट साईडचा अल्काइल ग्रुप आपण अगोदर लिहितो इथाईल, आणि याच्यात 3 कार्बन आहेत. प्रोपिओनेट हा जो ग्रुप आहे याच्यात 3 कार्बन आहेत, म्हणून पॅरेंट अल्केनिल प्रोपेन, आणि ई रिप्लेस बाय करतो आपण OATE, म्हणून ह्याचं IUPAC नेम येते इथाईल प्रोपॅनोएट. लक्षात. इस्टरचं नाव देताना काय करणार आपण, सुरुवातीला 3 कार्बन आहे त्याच्यात, म्हणून पॅरेंट अल्केन काय येईल याचं, प्रोपेन. बरोबर आहे. याचा IUPAC नेम देताना काय करतात, -E म्हणजे हा ई काढून टाकायचा आहे, प्लस OATE म्हणजे काय ते प्रोपॅनोएट. लक्षात. या पद्धतीने इस्टरचं आपण नॉमेनक्लेचर करतो, म्हणून या ठिकाणी नाव येईल इथाईल प्रोपॅनोएट IUPAC नेम. प्लस 2H2 बाय युजिंग निकेल कॅटॅलिस्ट अँड हिट दॅट रिॲक्शन वी गिव्ह द प्रॉडक्ट CH3CH2CH2OH. हा एक अल्कोहोलचा मॉलिक्यूल मिळेल आपल्याला, आणि दुसरा मिळेल आपल्याला C2H5OH. म्हणजे या ठिकाणी C2H5 हा जर बॉन्ड आपण इथून ब्रेक केला तर इथे या ठिकाणी एक H ॲड होईल. लक्षात. आणि या ठिकाणी 3 हायड्रोजनचे ॲटम ॲड होतील, कार्बनला अटॅच 2 येतील, म्हणजे CH3CH2CH2, आणि हा ओचं रूपांतर
OH मध्ये होईल. म्हणजे इथं किती हायड्रोजनचे आयटम, टोटल 4 हायड्रोजनचे आयटम आहेत. त्यापैकी 3 हायड्रोजनचे आयटम इथून जर बॉन्ड ब्रेक केला आपण तर या ठिकाणी 3 हायड्रोजनचे आयटम ॲड होतील आणि या ठिकाणी 1, म्हणजे या ठिकाणी एक अल्कोहोल मिळेल आपल्याला CH3 CH2 CH2OH आणि CH2OH. या ठिकाणी हा अल्कोहोल मिळेल. म्हणजे 2 अल्कोहोलचं काय मिळेल आपल्याला मिश्रण. ते असेल N प्रोपायल अल्कोहोल आणि इथाइल अल्कोहोलचं मिक्सचर. त्याच्यानंतर तुम्हाला खाली क्वेश्चन दिलेला आहे बघा. एक प्रॉब्लेम आहे 11.2. प्रेडिक्ट द प्रॉडक्ट्स फॉर द फॉलोइंग रिॲक्शन. तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 239वर 239वर हा न्यूमेरिकल प्रॉब्लेम दिलेला आहे. त्याच्यामध्ये CH3CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2CHO हा दिलेला आहे आणि H2 निकेल वापरून याचं रिडक्शन केल्यानंतर आपल्याला कोणता प्रॉडक्ट मिळेल आणि लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड वापरून, रिड्युसिंग एजंट वापरून आपल्याला कोणता प्रॉडक्ट मिळेल. त्याचं सोल्युशनसुद्धा तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तर या ठिकाणी पहा, द सबस्ट्रेट A म्हणजे हा A कंटेन्स अँड आयसोलेटेड C डबल बॉन्ड C अँड अन अल्डिहाइड ग्रुप. C डबल बॉन्ड C पण आहे आणि अल्डिहाइड ग्रुप पण आहे. H2Ni कॅन रिड्यूस बोथ दिस फंक्शनल ग्रुप्स. H2 जर वापरून आपण त्याचं रिडक्शन केलं तर दोन्ही फंक्शनल ग्रुप्स म्हणजे डबल बॉन्ड आणि CHO हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड हे एक फंक्शनल ग्रुप आणि CHO हा एक फंक्शनल ग्रुप, दोन्ही फंक्शनल ग्रुपचं तो रिडक्शन करतो. व्हाईल लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड कॅन ओनली रिड्यूस द CHO ग्रुप ऑफ दिस 2. जर आपण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड वापरला तर फक्त CHOचं कन्वर्शन CH2OH मध्ये होतील. हा अनसॅच्युरेशन त्याच ठिकाणी प्रॉडक्टमध्ये सुद्धा राहील. परंतु हायड्रोजनचा वापर करून, मॉलिक्युलर हायड्रोजनचा वापर करून आणि निकेलचा वापर करून जर आपण रिडक्शन केलं म्हणजे त्याला आपण कॅटॅलिटिक हायड्रोजिनेशनसुद्धा म्हणतो. तर या ठिकाणी दोन्ही फंक्शनल ग्रुप म्हणजे कार्बन डबल बॉन्ड कार्बन हा फंक्शनल ग्रुप आणि CHO फंक्शनल ग्रुप दोघांचेही रिडक्शन होते. तर या ठिकाणी पहिला प्रॉडक्ट आपल्याला मिळेल CH3 CH2 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 CH2OH म्हणजे कॅटॅलिटिक हायड्रोजिनेशन. या ठिकाणी 2H2 आपल्याला घ्यावे लागतील लक्षात. त्याच्यानंतर लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड जर वापरला तर हा कार्बन कार्बनमधला डबल बॉन्ड ॲज इट इज राहील. फक्त CHO ग्रुपचं रूपांतर कशात होईल CH2OH मध्ये. तर हे तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला आहे, तो प्रॉब्लेम पाहून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल बाय युझिंग ग्रिग्नार्ड्स जे सेकंड मेथडमधले हे आहे. त्याच्यानंतरची मेथड घ्यायची आपल्याला. मेथड नंबर याच्यात दिलेली दिलेली आहे पहा तुम्हाला पुस्तकामध्ये. आपण त्याला म्हणूत मेथड नंबर 5 फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल दॅट इज बाय ॲडिशन ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजंट टू अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. ग्रिग्नार्ड्स रिएजंटचा वापर करून किंवा ग्रिग्नार्ड्स रिएजंटची ॲडिशन करून अल्डिहाइड्स आणि कीटोन्समध्ये आपल्याला तयार करायचे अल्कोहोल्स. तर या ठिकाणी तुम्हाला जनरल ग्रुप दिला आहे पहा C डबल बॉन्ड O दिला आहे. हा कार्बोनिल ग्रुप अल्डिहाइड आणि कीटोन्समध्ये हा ग्रुप प्रेझेंट असतो आणि हा RMgX याला काय म्हणतो आपण ग्रिग्नार्ड्स रिएजंट. त्याच्यामध्ये Rवर दिला आहे डेल्टा निगेटिव्ह चार्ज आणि Mgवर दिला आहे डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज. कारण हा मेटल आहे, मेटलवर कोणता चार्ज असतो डेल्टा पॉझिटिव्ह लक्षात. तर या ठिकाणी ह्याचे 2 भाग पडलेत. R हा सेपरेट आणि MgX हा सेपरेट. त्याच्यानंतर C डबल बॉन्ड O हा जो कार्बोनिल ग्रुप आहे त्याच्यामध्ये माहिती आहे तुम्हाला ऑक्सिजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो, त्याच्यामुळे त्याच्यावर आला आहे निगेटिव्ह चार्ज आणि कार्बनवर आला आहे डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज. आता RMgXची ज्यावेळेस ॲडिशन होईल तर हा R ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे तो कोणाकडे ॲड होईल, कुठे ॲड होईल कार्बनला अटॅच होईल, कारण कार्बनला पॉझिटिव्ह चार्ज आहे कार्बनवर आणि MgX हा पार्ट ॲड होईल ऑक्सिजनकडे. म्हणून हा प्रॉडक्ट तयार होतो जो अनस्टेबल असतो. म्हणून ह्याला आपण ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे. ह्या ओकडे गेला MgX आणि ह्या Cकडे गेला आहे R. नंतर याचं हायड्रोलिसिस करायचं आहे बाय युजिंग H3O+. तर हा OMgX मधला बॉन्ड ब्रेक होतो. त्याच्यात OMgX मधला बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर ओचं रूपांतर OH मध्ये होईल आणि हा R म्हणजे कार्बनला अटॅच OH ग्रुप आहे. तर हा OH ग्रुप म्हणजे या ठिकाणी काय म्हणतो आपल्याला अल्कोहोल आणि MgX OH ह्या MgX ह्याला काय अटॅच होईल OH. तर हा मिळेल आपल्याला बाय प्रॉडक्ट. तर असं आपण कार्बोनिल ग्रुपचं रूपांतर आणि हा कार्बोनिल ग्रुप कशात प्रेझेंट आहे अल्डिहाइड्समध्ये पण आहे आणि कीटोन्समध्ये पण आहे. त्याचं रूपांतर आपण कशात करतो अल्कोहोलमध्ये लक्षात.
आता या ठिकाणी तुम्हाला हा टेबल दिलेला आहे पहा. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स बाय युझिंग ग्रिग्नार्ड्स रिएजंट, बरोबर आहे. त्याच्यामध्ये अल्डिहाइड्सचं जर आपण रिडक्शन केलं तर आपल्याला माहिती आहे प्रायमरी अल्कोहोल मिळतात. परंतु या ठिकाणी चौथ्या मेथडमध्ये आपण कोणताही अल्डिहाइड जर घेतला त्याचं आपण रिडक्शन केलं तर आपल्याला प्रायमरी अल्कोहोल्स मिळत होते. पण या ठिकाणी फक्त फॉर्माल्डिहाइड, अल्डिहाइडमधला पहिला मेंबर जो आहे ज्याला आपण फॉर्माल्डिहाइड म्हणतो, त्याचं जर आपण ॲडिशन केली कार्बोनिल कंपाऊंड्स म्हणजे अल्डिहाइड्स अल्डिहाइड्स हा अल्डिहाइड्सचाच एक्झाम्पल आहे. ह्या फॉर्माल्डिहाइडमध्ये जर आपण ग्रिग्नार्ड्स रिएजंटची ॲडिशन केली तर आपल्याला प्रायमरी अल्कोहोल मिळतो. या ठिकाणी दिल्या बा टाईप ऑफ अल्कोहोल कोणता मिळतो, प्रायमरी. आणि फॉर्माल्डिहाइडला सोडून जे दुसरे मेंबर्स आहेत अल्डिहाइड्सचे, फॉर्माल्डिहाइडला सोडून बाकीचे मेंबर्स जे आहेत अल्डिहाइड्सचं, त्यांच्यामध्ये जर आपण ग्रिग्नार्ड्स रिएजंटची ॲडिशन केली तर आपल्याला कोणते अल्डिहाइड्स अल्कोहोल्स मिळतात, सेकंडरी अल्कोहोल्स. आणि किटोन्समध्ये जर आपण ग्रिग्नार्ड्स रिएजंटची ॲडिशन केली तर आपल्याला मिळतात टर्शरी अल्कोहोल्स. चौथ्या आणि पाचव्या मेथडमध्ये काय डिफरन्स आहे, चौथ्या मेथडमध्ये आपण अल्डिहाइड्सचं जर रिडक्शन केलं तर आपल्याला प्रायमरी अल्कोहोल्सच मिळत होते लक्षात, आणि किटोन्सचं रिडक्शन केलं तर सेकंडरी अल्कोहोल्स मिळत होते. त्या ठिकाणी आपण टर्शरी अल्कोहोल्स तयार केले नाहीत. पण ह्या पाचव्या मेथडमध्ये अल्डिहाइडमधला जो पहिला मेंबर आहे फॉर्माल्डिहाइड, याची आणि ग्रिग्नार्ड्स रिएजंटची जर रिॲक्शन केली आपण किंवा ग्रिग्नार्ड्स रिएजंटची त्याच्यात ॲडिशन केली तर प्रायमरी अल्कोहोल्स मिळतात. फॉर्माल्डिहाइड सोडून बाकीचे जे अल्डिहाइड्स आहेत, अल्डिहाइड्समधले मेंबर्स, त्याची आणि ग्रिग्नार्ड्स रिएजंटची जर रिॲक्शन केली तर सेकंडरी अल्कोहोल्स मिळतात आणि किटोन्सपासून मिळतात आपल्याला टर्शरी अल्कोहोल्स. तर हा टेबल तुम्ही लक्षात ठेवायचा आहे, त्याच्यानुसार आपल्याला एक्झाम्पल्स घ्यायचे आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले नाहीत, तर आपल्याला एक्झाम्पल जर घ्यायचं असेल तर आपण या ठिकाणी एक्झाम्पल फर्स्ट घेऊयात. फॉर्माल्डिहाइडची रिॲक्शन घेऊयात पहा आपण. फॉर्माल्डिहाइडची ग्रिग्नार्ड्स रिएजंटसोबत रिॲक्शन. आता ह्या ग्रिग्नार्ड्स रिएजंटचा जो फॉर्म्युला आहे, जो आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्समध्ये ग्रिग्नार्ड्स रिएजंट तयार केला होता, कसा तयार केला होता आठवते का काही पहा. ग्रिग्नार्ड्स रिएजंट कशाला म्हणलं होतं आपण, जेव्हा अल्काइल हॅलाइड्सची रिॲक्शन मॅग्नेशियम मेटलसोबत होते इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, तयार होणारा हा प्रॉडक्ट होता ज्याला म्हणतो आपण RMgX. आणि हा RMgX म्हणजेच काय आहे, ग्रिग्नार्ड्स रिएजंट. तर हे आपण तयार केलेलं आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्हजमध्ये लक्षात. आता त्या ठिकाणी तयार केलेला हा जो ग्रिग्नार्ड्स रिएजंट आहे आपण या ठिकाणी वापरणार आहोत काय तयार करण्यासाठी, अल्कोहोल्स तयार करण्यासाठी. आणि अल्डिहाइड्सपासनं दोन टाईपचे अल्कोहोल तयार करू शकतो आपण, फॉर्माल्डिहाइडपासनं प्रायमरी अल्कोहोल आणि बाकीच्या मेंबर्सपासनं सेकंडरी अल्कोहोल. तर या ठिकाणी फॉर्माल्डिहाइड घेतला आहे पहा आपण. फेन फॉर्माल्डिहाइड रिॲक्ट्स विथ मिथाइल मॅग्नेशियम आयोडाईड. मिथाइल म्हणजे CH3, मॅग्नेशियम म्हणजे Mg आणि आयोडाईड म्हणजे I, म्हणजे फॉर्म्युला येतो त्याचा CH3MgI, ज्याला आपण ग्रिग्नार्ड्स रिएजंट म्हणले, बरोबर आहे. इट गिव्ज फर्स्ट कॉम्प्लेक्स विच ऑन ॲसिड हायड्रॉलिसिस गिव्ज इथाइल अल्कोहोल. तर हे एक्झाम्पल तुम्हाला दिलेले नाही, एक्झाम्पल हे लिहून घ्यायचे आहेत. परीक्षेमध्ये जनरल रिॲक्शन विचारत नाहीत, एक्झाम्पल विचारतात. तर हा फॉर्माल्डिहाइडचा फॉर्म्युला आपण या पद्धतीने लिहा, HCH_O CH3MgI. आता तुम्हाला जनरल रिॲक्शनमध्ये सांगितलं आहे, याच्यावर असतो डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज, याच्यावर असतो डेल्टा निगेटिव्ह चार्ज, कार्बनवर असतो डेल्टा पॉझिटिव्ह, ऑक्सिजनवर असतो डेल्टा निगेटिव्ह. हा निगेटिव्ह पार्ट कार्बनच्या पॉझिटिव्ह पार्टकडे अटॅच होईल, झाला या ठिकाणी अटॅच, म्हणजे R. CH3 म्हणजे ग्रिग्नार्ड्स रिएजंटमधला कोण अटॅच झाला आहे, हा R ग्रुप, मिथाइल ग्रुप. आणि ऑक्सिजनकडे जाईल OMgI. आणि कार्बन आणि ऑक्सिजनमधला जो हा डबल बॉन्ड आहे हा कशात कन्वर्ट होईल, सिंगल बॉन्डमध्ये, म्हणजे काय तयार होईल, HCH3OMgX. हा कॉम्प्लेक्स तयार होईल. याचं हायड्रॉलिसिस करायचे, म्हणजे O आणि MgI मधला बॉन्ड ब्रेक होईल. H कार्बनला अटॅच तसेच राहतील, CH3सुद्धा, आणि O आणि Mg मधला बॉन्ड ब्रेक होईल. इकडे H अटॅच होईल, ऑक्सिजनला H अटॅच होईल, म्हणजे OH ग्रुप तयार होईल. आणि MgI कडे जाईल OH, म्हणजे MgOHI लिहा किंवा MgIOH लिहा, काही फरक पडत नाही. तर हा तयार झाला आहे काय, इथाइल अल्कोहोल. आता इथं घेतलेल्या प्रॉडक्टमध्ये, घेतलेल्या फॉर्माल्डिहाइडमध्ये किती कार्बन आहेत, 1. आणि जो प्रॉडक्ट तयार झाला आहे त्याच्यात कार्बनची संख्या किती आहे, 2. म्हणजे फॉर्माल्डिहाइड ह्याच्यामध्ये 1 कार्बन आहे, त्याच्यात ॲड झालेला जो ग्रिग्नार्ड्स रिएजंट आहे त्याच्यामध्ये 1 कार्बन आहे. असे 2 कार्बन मिळून 2 कार्बन असणारा अल्कोहोल तयार होतो, लक्षात. तर हे असं कॉम्बिनेशन कसं करायचे, ग्रिग्नार्ड्स रिएजंटमधला 1 कार्बन,
घेतलेल्या फॉर्माल्डिहाइडमधला 1 कार्बन, म्हणजे किती झाले टोटल कार्बन 2. म्हणून मेन प्रॉडक्ट जो आपल्याला अल्कोहोल मिळतो त्याच्यात किती कार्बन आहेत, 2 कार्बन, म्हणजे CH3 CH2OH म्हणजेच इथाईल अल्कोहोल मिळतो आपल्याला. फेन मिथाईल मॅग्नेशियम आयोडाईड ॲड्स टू फॉर्माल्डिहाइड. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे, फॉर्माल्डिहाइडमध्ये इथाईल मॅग्नेशियम ब्रोमाइड जर आपण ॲड केला, लक्षात, हे तुम्हाला वाटल्यास होमवर्क घ्या. फॉर्माल्डिहाइड प्लस इथाईल मॅग्नेशियम ब्रोमाइड, त्याचा फॉर्म्युला इथंच तुम्ही CH3 CH2च्या ऐवजी C2H5 सुद्धा लिहू शकता. असं काही नाही की CH3 CH2 लिहावं, लक्षात. C2H5 लिहा, MgBr लिहा आणि ॲडिशन करून बघा, N प्रोपायल अल्कोहोल तयार होतो. CH3 CH2 CH2OH, याला म्हणायचं N प्रोपायल अल्कोहोल लिहा. नुसतं प्रोपायल अल्कोहोल नाही, कारण प्रोपायल अल्कोहोल लिहिलं तो सेकंडरी आहे का प्रायमरी आहे कसं लक्षात येणार, त्याच्यामुळे त्या ठिकाणी N प्रोपायल अल्कोहोल लिहा. म्हणजे किंवा त्याचा IUPAC नेम येते प्रोपॅन 1OL. पहिलं एक्झाम्पल जर लक्षात आलं असेल तुम्हाला, तर सेकंड एक्झाम्पल तुम्ही स्वतः करून पहा. ॲडिशन कशी करायची, हा निगेटिव्ह पार्ट आहे, कार्बन पॉझिटिव्ह असतो, म्हणून हा CH2 CH3 इथं अटॅच करायचा आहे कार्बनला. बघा या ठिकाणी ह्या कार्बनला काय अटॅच झाला आहे, CH2 CH3, आणि हा MgBr कोणाकडे गेला आहे, ऑक्सिजनकडे, OMgBr. याचं हायड्रोलिसिस करायचं आहे. CH3 CH2 CH2 या ठिकाणी हा बॉन्ड ब्रेक होईल, इकडे H अटॅच होईल, OH, MgBrकडे जाईल OH, म्हणजे MgOHBr किंवा MgBrOH. तर हे करून पाहायचे तुम्ही एक्झाम्पल स्वतः, आणि हे प्रॅक्टिस केल्याशिवाय, लिहून पाहिल्याशिवाय ह्या रिॲक्शन येत नाहीत. आता या ठिकाणी पहा, फॉर्माल्डिहाइडमध्ये 1 कार्बन आहे, ग्रिग्नार्ड्स रिएजनमध्ये 2 कार्बन आहेत, आणि आपल्याला माहिती आहे जर फॉर्माल्डिहाइड घेतला आणि त्याच्यासोबत जर आपण ग्रिग्नार्ड्स रिएजनची ॲडिशन केली तर आपल्याला प्रायमरी अल्कोहोल मिळणार, म्हणजे 3 कार्बनवाला अल्कोहोल मिळणार. मग 3 कार्बनवाला अल्कोहोल कोणता आहे, आणि तो प्रायमरी म्हणजे CH3 CH2 CH2OH, N प्रोपायल अल्कोहोल किंवा प्रोपॅन 1OL. तर या ठिकाणी प्रायमरी अल्कोहोल कसं तयार करायचं आहे आपण घेतलं आहे. त्याच्यानंतर घेऊयात आपण राहिलेले जे मेंबर्स आहेत, त्याच्यानंतर नेक्स्ट पिरियडमध्ये आपण राहिलेले जे अल्कोहोलचे मेंबर्स आपल्याला तयार करायचे आहेत, म्हणजे सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल्स, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊयात.